युतीच्या वाटाघाटीमध्ये नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची अट मान्य केली असली तरी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करून घेण्यात शिवसेनेची कसोटी लागणार आहे। आचारसंहितेपूर्वी ही अधिसूचना रद्द झाली नाही तर रिफायनरीचा मुद्दा कोकणव्यापी करण्याचा विडा प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने उचललाय। त्यामुळे रिफायनरी परिसरातल्या मतांवर सगळ्याच पक्ष डोळा ठेवून आहेत। रिफायनरीला किंवा उद्योगाला विरोध नाही, तर स्थानिकांचा त्या ठिकाणी जमीन देण्याला जो विरोध आहे त्या स्थानिकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। त्यामुळे जर असा प्रकल्प करायचा असेल तर ज्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन करता येईल त्या ठिकाणी तो केला पाहिजे। आणि म्हणून मागच्याच काळामध्ये आम्ही या संदर्भातलं ॲक्विजिशन पूर्णपणे थांबवलं होतं आणि आता ही जी काही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं बाब ठेवण्यात आली ती आम्ही मान्य केलेली आहे। आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी लोकांची मान्यता असेल अशाच ठिकाणी हा प्रकल्प केला जाईल आणि इथली जे प्रोसिडिंग आम्ही थांबवलेले आहेत ते प्रोसिडिंग हे त्याची पुढची कारवाई करून ते नलिफाय करण्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती देखील करण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। युतीच्या तहात भाजपनं नाणार प्रकल्प हलवण्याची अट मान्य केली खरी, पण प्रकल्पाची अधिसूचना अजून रद्द झालेली नाहीये। त्यामुळे या मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची घोषणा खोटारडी असल्याचं म्हटलंय। याच्यामध्ये 100% खोटारडापणा आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या अधिकारामध्ये त्याला डॉक्युमेंटरी प्रूफचा सपोर्ट लागतो, दस्तावेज तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतात, रेकॉर्डवर आणावं लागतं की प्रकल्प रद्द झालाय किंवा ही प्रक्रिया आम्ही सुरू केली। मुख्यमंत्र्यांकडे तो अधिकार असतो, कारण का त्यांनीच ते अधिकार महाराष्ट्राला सांगितलेले आहेत की ही हाय पॉवर कमिटी आहे, अध्यादेश असा रद्द होऊ शकत नाही, त्याला अमुक अमुक प्रक्रिया आहे। ती प्रक्रिया सगळी मुख्यमंत्र्यांना माहीत असताना फक्त तोंडी सांगणं म्हणजे हे परत एकदा लॉलीपॉप देण्यासारखं आहे। शिवसेनेला मात्र हा आपला विजयच वाटतोय, पण आचारसंहितेपूर्वी अधिसूचना रद्द करण्याची जबाबदारी मात्र मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं सांगत शिवसेना खासदार आणि युतीचे संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांनी वेळ मारून नेली आहे। ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा तिथे केलेली आहे त्या अर्थी त्याची प्रोसिजर व्यवस्थित पूर्ण करण्याची जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडतात। आचारसंहितेपूर्वीच हो किंवा न हो त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही। तो प्रकल्प 100% भासनात गुंडाळा गेला आहे इथला, रिफायनरीच्या इथला, यावर आमचा मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे। या सगळ्या राजकारणात आता सिंधुदुर्गातले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ही उडी घेतली आहे। रिफायनरीच्या समर्थनाबाबत जनमत आजमावण्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जठार यांनी जाहीर केलंय। सरकारचीच भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे। मी सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाही। माझं म्हणणं आहे जर या ठिकाणी प्रकल्प येण्याच्या विरोधात भूमिका घेणारे जर उमेदवार असतील तर त्या ठिकाणी प्रकल्पाचा समर्थक उमेदवार सुद्धा असण्याची गरज आहे। म्हणून चारी बाजूने जे प्रकल्प समर्थक मंडळी आहे, मग ती शिवसेनेमधली असतील, जी स्वाभिमानमधली असतील, जी काँग्रेस राष्ट्रवादीमधली असतील, जी भारतीय जनता पक्षाची किंवा जी जनता आहे, या सगळ्यांचं म्हणणं आहे की प्रकल्प झाला पाहिजे। त्यामुळे प्रकल्प समर्थकांचा उमेदवार रिंगणात असण्याची गरज आहे। आणि जर माझ्या पक्षाचं, माझ्या सरकारचं म्हणणं जर प्रकल्पावा असेल तर मला वाटते ही भूमिका प्रमोद जठारांनी बजावायला पाहिजे। राजापूर तालुक्यातली 14 आणि देवगड तालुक्यातली 2 अशा 16 गावांमध्ये जरी ही रिफायनरी प्रस्तावित असली तरी आसपासच्या आणि प्रकल्प बाधित अशा प्रकल्प समर्थक आणि प्रकल्प विरोधक अशा एकूण 25,000हून अधिक मतांचं राजकारण या निवडणुकीत होणार आहे। तशातच प्रकल्प विरोधी समितीने वेळ पडल्यास आपणही आपला उमेदवार देऊ असं जाहीर केल्यामुळे मतांची विभागणी अपरिहार्य आहे। युती असली तरी आपण विनायक राऊतांचा प्रचार करणार नाही असा निर्धार याआधीच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलाय। त्यामुळे मुळातच सेना बॅकफूटवर आहे। त्यात जर आचारसंहितेपूर्वी अधिसूचना रद्द झाली नाही तर सेनेची स्थिती आणखी बिकट होणार आहे। दिनेश केळुस्कर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।